श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत मिथुन राशीच्या जातकांना, अर्थात तुम्हाला संपूर्ण मार्च महिना कसा असणार आहे. या मार्च महिन्यामध्ये एक मोठा महत्वपूर्ण ग्रहाचं वक्री अवस्थेतून मार्गी अवस्थेमध्ये गोचर होण्यास सुरुवात होणार आहे. तो ग्रह म्हणजे गुरु. गुरूंचं गोचर प्रथम भावातनं जे होत होतं, जे वक्री अवस्थेमध्ये होतं, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी सुरू झाल्या. काही गोष्टींमध्ये यश प्राप्त होत होतं, काही गोष्टी सुरळीत सुरू होत्या, त्यामध्ये पुन्हा अडचणी येण्यास सुरुवात झाली. हे सगळं घडत होतं, परंतु या सगळ्या गोष्टींच्या टेन्शन मधून तुम्हाला जावं लागत होतं. परंतु बाहेर कसं पडावं हा संभ्रम सुद्धा होता. आता या महिन्यामध्ये एक विशेष आणि चांगला बदल गुरु महाराज तुमच्या जीवनात करणार आहेत. तुम्हाला वैचारिक क्षमतेमध्ये वाढ होणं, प्रत्येक गोष्टीतला निर्णय घेता येणं आणि त्या निर्णयांचा अंमलबजावणी करून घेणं, हे सुद्धा चांगलं फळ गुरु महाराजांच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. लग्नस्वामी बुध आहेत, यांचं गोचर भाग्यातनं होतंय. बुध ग्रह भाग्यस्थानातनं गोचर करणं, त्रिकोणातनं गोचर करणं अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. आध्यात्मिक वृत्ती वाढवण्यासाठी दान धर्म, तीर्थयात्रा या माध्यमातून स्वतःवरती मध्ये एक विशेष बदल, परिवर्तन घडून देणारी स्थिती निर्माण करून देण्यासाठी सुद्धा याचे विशेष चांगले बदल म्हणता येतील. त्याचबरोबर गुरु ग्रह आणि बुध ग्रह यांचे सुद्धा चांगले शुभ संकेत प्राप्त होऊ शकतात, कारण यांचा होणारा नवपंचम योग. गुरु बुधांचा नवपंचम योग होणं म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास प्राप्त होणं आणि जी आर्थिक अस्थिरता निर्माण झालेली आहे त्यातनं तुम्हाला बाहेर काढणं, हे तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल, परिवर्तन घडून देणारा हा विशेष कालावधी असणार आहे. यासाठी तुम्हाला काही उपासना सुद्धा मी सुचवणार आहे, त्या करा, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अस्थिरता असेल तर त्यामध्ये आपण स्थिरता प्राप्त करून घेऊ शकतो. याचबरोबर धनस्थानाकडे जाऊयात. कुटुंबाचं सौख्य आपण धनस्थानावरनं पाहतो आणि या महिन्यामध्ये तुम्हाला कुटुंबाचं सौख्य प्रदान होऊ शकतं, प्राप्त होऊ शकतं. त्यांच्या समवेत काही ठिकाणी फिरण्याचे योग येऊ शकतात, पर्यटनाची संधी प्राप्त होऊ शकते. हा चांगला कालावधी सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणारी स्थिती आहे. तृतीय भावामध्ये केतूंचं गोचर आहे. केतू तृतीयातनं गोचर करतात, त्यावेळेस तुम्हाला अधिक परिश्रमी करतात, एकनिष्ठ करतात, कामासाठी गती वाढवतात. परंतु हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मनापासून ते कार्य करण्याची जिद्द उत्पन्न व्हायला हवी, किंवा तुमच्यामध्ये ती आहे ती कार्यक्षमता वाढवली पाहिजे. आणि हे जर करता आलं तर केतूंचं चांगलं फळ तुम्हाला प्राप्त निश्चित होऊ शकतं. या ठिकाणचे अधिपती रवी होतात आणि रवींचं गोचर हे भाग्यातनं होतंय, त्यामुळे भाग्याची साथ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या कर्माची साथ तुम्हाला प्राप्त करून घेऊन एखाद्या कार्यामध्ये यश संपादन करून घेता येऊ शकतं. या संपूर्ण महिन्यामध्ये नामलौकिक प्राप्त करून देणं आणि त्याचबरोबर तुम्हाला विशेष एखाद्या कार्यामध्ये उत्साहाने सम्मिलित करून घेणं, असे चांगले परिवर्तन सुद्धा रवीच्या कृपेने प्राप्त होऊ शकतात. वास्तू आणि वाहन सुखासाठी, मातृसुखासाठी हा महिना श्रेष्ठ आणि उत्तमच असणार आहे. संतती सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी शुक्रांची रास आणि शुक्रांचं गोचर हे मीन राशीतनं होतंय, शनियुक्त होतंय. शनियुक्त शुक्र जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या संततीकडनं अधिक अपेक्षित करतात आणि ती अपेक्षा पूर्ण न झाल्यास तुम्हाला थोडंसं नैराश्य सुद्धा देतात. त्यामुळे या महिन्यामध्ये तुमच्या संततीकडनं तुम्हाला ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत आहेत, नाही होत आहेत, काहीशा कमी होत आहेत, या सगळ्या गोष्टींचा अधिक विचार न करणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला नैराश्य प्राप्त न होऊ देणं, हे कार्य तुम्हाला करायचं आहे. या गोष्टींवरती खूप कार्य करावं लागणार आहे. तुम्हाला स्वतःला तुमच्या स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे, हे या माध्यमातून विशेष सांगणं आहे. याचबरोबर पंचम स्थान हे प्रणयाचं आहे. प्रणयाचं सौख्य तुम्हाला प्रदान होऊ शकतं ते शुक्रांच्या कृपेने. शुक्र हे मीन राशीतनं उच्चस्थ गोचर करतायत. तुमच्या जोडदाराची तुम्हाला साथ मिळणं, त्यांच्या समवेत एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे संकेत प्राप्त करून देणं, हे शुक्रांचं काम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, शुक्र ग्रह हा आकर्षणाचा कारक आहे आणि शुक्र ग्रह हा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पार्टनरचं सुख प्राप्त करून देणारा असतो. आणि जेव्हा या विशेष ग्रहाचं स्वतःच्या उच्चस्थ राशीमधनं गोचर होतं त्यावेळेस तुम्हाला विशेष चांगले फळ प्राप्त होणारच. त्यामुळे काळजी चिंता नसावी. प्रणयाचे सौख्य उत्तम आहे. तुमच्या जोडदाराचं सुख तुम्हाला उत्तम प्राप्त होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये काही कोर्ट केस सुरू असतील तर त्या सुद्धा मार्गी लावून देणारी स्थिती या महिन्यात दिसून येत आहे. मुख्य कारण म्हणजे तुमचे अष्टमेश शनी महाराज यांचं गोचर हे मीनेतनं होतंय, दशमातनं होतंय. त्यामुळे त्या कार्याला गती मिळेल आणि आता ते कार्य संपन्न करून घेण्यासाठी तुमचे सुद्धा प्रयत्न वाढतील.
त्यामुळे उत्तम कालावधी आहे. लाभस्थिती उत्तम आहे. व्यावसायिक वर्गाला हा महिना व्यवसाय करण्यासाठी, नवीन सुरुवात करण्यासाठी उत्तम आणि श्रेष्ठ असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छिते, ई कॉमर्स व्यवसायांना विशेष महत्त्व या महिन्यामध्ये असणार आहे. जो व्यवसाय हे करतायत त्यांना सुद्धा विशेष गतीने कार्य करण्याची क्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर कापड उद्योग किंवा कॉस्मेटिक सौंदर्य प्रसाधने या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला सुद्धा विशेष संधीचा काळ आहे. लाभ प्राप्त करून घेणारा काळ म्हणता येईल. ज्यांचं कन्स्ट्रक्शन संदर्भातील काम आहे, सिव्हिल क्षेत्रामध्ये काम करताय, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. सिव्हिल क्षेत्रामध्ये नोकरीसाठी प्रयत्न तुमचे आहेत तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. शुक्र आणि शनी यांचं मिलन होत आहे. मीन राशीमधून यांचं गोचर आहे. मग तुम्हाला त्या व्यवसायामध्ये वृद्धिंगत करून देणारी स्थिती निश्चित निर्माण होऊ शकते. याचबरोबर ज्यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त जायचंय अशा वर्गाला सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये निश्चित प्रयत्न करायचे. हा संपूर्ण महिना त्यासाठी अतिशय श्रेष्ठ आहे. विशेष सांगायचं झाल्यास 4 तारखेनंतर पुढील संपूर्ण महिना या कार्यांची गती वाढवून देणारा असाच असणार आहे. दृष्टीने विचार केला तर हा महिना विशेष असणार आहे. तो खर्चिक असणार आहे, परंतु तो व्यवसायासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून तुमचा खर्च होऊ शकतो आणि त्याचबरोबर पर्यटनाची संधी तुम्हाला मिळतीये. त्यामुळे फिरण्यासाठी सुद्धा तुमचा खर्च विशेष दिसून येत आहे. आता आपण समजून घेतलं संपूर्ण महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये आपण काय करायचं आहे. या महिन्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना जॉब शोधायचा होता, शोधूयात, पुढच्या महिन्यापासून सुरुवात करूयात, किंवा नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये नवीन काहीतरी आणायचंय, पुढच्या महिन्यापासून बघूयात असा जो विचार करत होता त्या सर्व वर्गाला सांगू इच्छिते, हाच तो महिना आहे. या महिन्यात सुरुवात निश्चित झालीच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय उत्तम स्थिती आहे. राहू तुम्हाला साथ देऊ शकतात. त्यामुळे रीम राहवे नमः मंत्राचा जप या महिन्यात निश्चित करा. रीम चंद्राय नमः या मंत्राचा जप करा. मनातील संभ्रमावस्था कमी होईल. आणि शुक्रांचा जप करा, जेणेकरून तुम्हाला प्रणय सौख्य प्राप्त होईल, सौंदर्य प्राप्त होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल. मग शुक्रांचा जप, रीम शुक्राय नमः मंत्राचा जप करू शकता किंवा तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण वाढवू शकता. आज आपण समजून घेतलं संपूर्ण मिथुन राशीच्या जातकांना मार्च महिना कसा असणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. या महिन्यामध्ये 3 तारखेला ग्रस्तोदित चंद्रग्रहण येत आहे. त्याची माहिती देणारा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तोही समजून घ्या. आणि त्या अनुषंगाने या ग्रस्तोदित चंद्रग्रहणाचे परिणाम तुमच्या राशीला कसे होणार हेही समजून घ्या आणि ते उपाय सुद्धा करा. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.